वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। हॅलो, नमस्कार, कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा। आज मी तुम्हाला दर्शन करत आहे बाप्पांचे। हे बाप्पा आहेत जळगावचे। जळगावला SMIT कॉलेजजवळ शिनो बंगलो म्हणून एरिया आहे, तिथले हे बाप्पा आहेत। यांचं काही खास वैशिष्ट्य आहे, म्हणूनच मी इथं शूट केलं आहे। तर संध्याकाळची वेळ होती आणि सगळेच आरती करत होते आणि बघा बाजूलाच ना माझ्या बहिणीचं घर आहे, तर मी सुद्धा इथं आरतीला आले होते। सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेस अगदी आरतीला कॉलनीतले बरीचशी मंडळी आवर्जून इथं उपस्थित राहतात। त्यामध्ये वयस्कर मंडळी नक्की असतात आणि त्यांच्यासाठी देखील ह्या मंदिराच्या आवारामध्ये सोय केलेली आहे। बेंचेस ठेवले आहेत त्यांना बसण्यासाठी आणि एका बाजूला मुलांना खेळण्यासाठी प्रांगण देखील आहे। तर असा भला मोठा एरिया इथं तयार करण्यात आला आहे। पण याआधी इथं होतं कचरा, म्हणजे इथं लोक येऊन जाऊन कचरा घालायचे, कचरा टाकायचे। तर जे ग्राउंड होतं ना तिथं खूप सारा कचरा टाकायचा आणि ते बघा मी बाजूला दाखवलं, ते माझ्या बहिणीचं घर आहे। तिच्या घरासमोरच ना इथं खूप सारी झाडं वाढली होती, कचरा देखील टाकत होते। ह्या जागेचा चांगला सदुपयोग व्हावा म्हणून काहींनी पुढाकार घेतला आणि इथं बाप्पांची स्थापना केली, बाप्पांचं मंदिर तयार केलं। तर जे काही आजूबाजूची लोकं होती, कॉलनीतली लोकं होती, सगळ्यांनी मिळून त्यांनी हे मंदिर उभारलं आहे। त्यांना काही ट्रस्टीसुद्धा मिळाले होते। तर हे मंदिर कसं स्थापित झालं आहे, कोणाच्या डोक्यामध्ये ही कल्पना आली, ही जी मूर्ती आहे हे कुठल्या दगडापासून बनली आहे, हे सगळंच काही आपण आता जाणून घेणार आहोत। थोडक्यात मी इथले जे कार्यकर्ते होते, म्हणजे मंदिराचे जे काही देखरेख करतात, काही त्यांची जी कमिटी आहे त्यातले काही सदस्य होते, त्यांच्याशी मी बोलले होते। आणि बघू शकतात सुरेख मूर्ती आहे, की सुंदर गणपतीची मूर्ती आहे। वस्त्र देखील किती सुंदर नेसवले आहेत आणि लहानशी मूर्ती देखील रोजच्या पूजेसाठी ठेवली आहे। तर सुंदर अशी ही काळ्या रंगाची गणपती बाप्पाची मूर्ती आहे। तर याच्याबद्दल आपण जाणून घेणारच आहोत। पण आता काही दिवस आधी मागे गणपती जे झाले आहेत त्याचे डेकोरेशन त्यांनी केलं होतं, जे छान मोठा असा कार्यक्रम झाला होता। तर त्याचं हे डेकोरेशन अजूनही आहेत आणि असं सुंदर हे मंदिर बनवलेलं आहे। तर मीही नुकतंच दर्शन घेतलं, प्रसाद घेतला आणि प्रसादही दररोज असतो आणि कॉलनीतले काही जण स्वइच्छेने देखील इथं प्रसाद आणतात, स्वतः ते वाटप करतात। तर म्हणजे खूप सगळेच लोकांनी इथं आवर्जून सहभाग घेतला आहे ह्या मंदिरच्या बनवण्याच्या कार्यामध्ये। तर चला मग जाणून घेऊया ह्या बाप्पाचं, ह्या गणपती बाप्पाचं काय वैशिष्ट्य आहे किंवा ह्या मंदिराचं काय वैशिष्ट्य आहे। तर जे कमिटी मेंबर आहेत ते आपल्याला सांगतील। सिद्धिविनायक गणपती मंदिराचा विश्वास म्हणून बोलतो मी। 28 नोव्हेंबर 2025 रोजी गणपती मंदिराची आम्ही स्थापना इथे केली। हे मंदिर महिला मंडळाने तयार केलेलं आहे, सिद्धिविनायक महिला मंडळाने। लोकसहभागातून हे मंदिर झालेलं आहे। आम्ही जी गणपतीची मूर्ती आहे ही मूर्ती मैसूरून मागवलेली आहे। आचार्य परिवाराकडून ही मूर्ती मागवलेली आहे। आम्ही ज्यांनी राम मंदिराच्या मूर्ती तयार केल्या त्या परिवाराकडून ही मूर्ती आणली आहे। ही मूर्ती कीर्तिमुखी आहे। कीर्तिमुखी म्हणजे भक्तांचं पाप आणि दुःख हरण करणारी मूर्ती आहे। या मूर्तीला पायाजवळ उत्तरेकडे जलधारा आहे, त्या जलधारा शंकर पार्वतीच्या मांडीवरती गणपती बाप्पा बसले असं दर्शवतात। हा गणपती नवसाला पावणारा आहे, भक्तांच्या हाकेला धावणार आहे। गणपतीचे बोललेले नवस खूप पूर्ण झाले, आमचा आम्हाला इथे खूप पूर्ण अनुभव आला आतापर्यंत। बरेच जण आम्हाला येऊन इथे सांगून जातात किंवा तुम्ही हे जे केलं हे पवित्र कार्य खूप चांगलं केलं बा असं। ही दुर्मिळ मूर्ती आहे, ही जवळपास जळगावच्या परिसरात नाही। ही फार नवसाला पावणारी गणपती मूर्ती आहे। कृष्णशिळा प्रकारातली मूर्ती आहे। ब्लॅक स्टोन हा जो आहे हा कृष्णशिळा, राम मंदिराचं रामलल्लाची मूर्ती सुद्धा कृष्णशिळामधलीच आहे। आताच तुम्ही ऐकलं की जे पुरुष मंडळ होते त्यांनी सांगितलं की महिला मंडळाने हा विचार केला होता मंदिर बनवण्याचा। तर महिला मंडळांपैकी एक ताई आपल्या सोबत आहेत, शीतलताई। त्या तुम्हाला सांगतील की ह्या मंदिराची नेमकी स्थापना कोणाच्या डोक्यात आली आणि कशा प्रकारे झाला आहे। थोडक्यात तर आता सांगितलंच होतं, पण तरी आपण ताईच्या तोंडून थोडंसं ऐकूया। तर ताई सांगा
नमस्कार, मी सिद्धिविनायक महिला मंडळाची सदस्य आहे. इथे फार कचरा टाकत होते पूर्वी लोक. आम्ही एक विचार केला की ही जागा कशी स्वच्छ होईल. मग त्या हिशोबाने आम्ही मंदिराची कल्पना आणली सगळ्या लेडीज मिळून. आम्हाला लेडीज मंदिर मला शिवचं मंदिर बनवायचं ठरवलं. आजूबाजूच्या पूर्ण एरियामध्ये शिवचं मंदिर होतं, ते कॉमन झालं असतं. आम्ही म्हणून मग वेगळी कल्पना केली की गणपती मंदिर नाहीये, म्हणून आम्ही गणपती मंदिर विचार केला की गणपतीचं मंदिर बनवू. आणि देवाच्या कृपेने सगळं आम्हाला देणगी मिळत गेली व्यवस्थित आणि आमची प्राणप्रतिष्ठा खूप व्यवस्थितरित्या झाली. आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे आम्हाला मूर्ती खूप चांगली मिळाली. आता हा जो गणपती आहेत ना, गणपती बाप्पा नवसाला पावणारे झाले आहेत. तर तुम्हाला म्हणजे जळगावमध्ये राहत असाल ना, तर इथे नक्की दर्शन घ्या. तुम्हाला नक्कीच हे बाप्पा नवसाला पावते. गणपती बाप्पा मोरया. तर जळगावकर येताय ना ह्या गणपती बाप्पांच्या दर्शनाला नक्कीच या. जी काही मनोकामना असेल ही बाप्पा नक्कीच पूर्ण करतील. आणि हा व्हिडिओ इतर जळगावकरांना देखील नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट करायला अजिबात विसरू नका. चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.